देशातील आजची सगळ्यात मोठी बातमी छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमेवर जोरदार चकमक झाली आहे आणि या चकमकीत जहाल माओवादी नेता माडवी हिडमा ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमेवर झालेल्या चकमकीत 6 कोटी रुपये बक्षीस असलेला 500 पेक्षा जास्त जवानांच्या हत्येचा मास्टरमाइंड माडवी हिडमा त्याची पत्नी राजेसह या चकमकीत ठार झालाय, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमेवर जोरदार चकमक झाली आणि त्या चकमकीत जहाल माओवादी ठार झाला असल्याचं पाहायला मिळतंय। 500हून अधिक जवानांच्या हत्येचा मास्टरमाइंड तो होता। माडवी हिडमा आणि पत्नी राजेसह चकमकीत ठार झाला असल्याचं कळतंय। माडवी हिडमावर 6 कोटी रुपयांचं बक्षीस होतं आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, या चकमकीमध्ये जहाल माओवादी माडवी हिडमा ठार झाला असल्याचं कळतंय, काय अपडेट? सगळ्यात मोठी आजची देशातली आपण म्हणू शकतो, कारण आपण बघितलं सुरक्षा यंत्रणांसमोर दाऊदचं नाव नेहमी घेतलं जातं, मात्र दाऊद ही त्याच्यासमोर खूप लहान आहे असं आपण म्हणू शकतो। कारण हा जो हिडमा आहे यांनी देशातल्या 500 पेक्षा जास्त जवानांना ठार मारलेला आहे। हिडमा हा माओवाद्यांचा सगळ्यात मोठा सुप्रीम कमांडर आहे। माओवाद्यांची जी सर्वात लढवई बटालियन आहे, बटालियन क्रमांक 1, ती तयार करण्यासह माओवाद्यांना प्रशिक्षित करून जवानांना जंगलात कसं घेरायचं, त्यांना कोंडीत कसं पकडायचं, त्यांच्यावर सुरुंग स्फोटाने कसा हल्ला करायचा, या सगळ्यांमध्ये हिडमा हा खूप महत्वाच्या भूमिकेत होता। आणि आज गेल्या अनेक वर्षांपासून हिडमाच्या विरोधात केंद्रीय सुरक्षा यंत्रणांसह विविध राज्यांचे सुरक्षा दल, पोलीस मागावर होते, मात्र प्रत्येकाला हिडमा भेटूच शकला नाही अशी अवस्था आहे। कारण हिडमा जो आहे तो सुकमापासून छत्तीसगडच्या दंडकारण्याच्या घनदाट जंगलात हिडमाचा वावर असायचा। आज सुरक्षा दलांना जी माहिती मिळाली होती, एक मोठं इनपुट होतं ग्रेहाउंड्सला, आणि त्या इनपुटच्या आधारावर छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमेवर अल्लुरी सीताराम राजू हा जो जिल्हा आहे त्या जंगलामध्ये या 6 माओवाद्यांना घेरण्यात आलं। त्यात हिडमा त्याची पत्नी राजेसह होता आणि यांना ठार मारण्यात यश मिळालेलं आहे। कारण गेली 40 वर्ष माओवाद्यांची जी चळवळ, माओवाद्यांच्या ज्या संघटना सक्रिय आहेत त्यात एक बॅकबोन आपण हिडमाला म्हणू शकतो। कारण माओवादी सुरक्षा दलांवर हल्ले करतात वेगवेगळ्या पद्धतीने, मात्र हिडमाची जी पद्धत होती ती अत्यंत क्रूर अशी पद्धत होती। तुम्हाला एक उदाहरण सांगू शकतो मी की दंतेवाडा जिल्ह्यात 2008 ते 9च्या दरम्यान जो मोठा हल्ला झाला होता, 76 पेक्षा जास्त सीआरपीएफ जवानांना अक्षरशः त्या ठिकाणी घेरून त्यांना ठार क्रूरपणे हिडमाच्या नेतृत्वात ठार मारण्यात आलं होतं। आणि अशीच एक घटना घडली होती ज्यामध्ये 55 जवान ठार मारले होते। त्यामुळे हे नियोजन कसं हिडमा करतो हे आपल्याला यावरून लक्षात येऊ शकतं। आणि हिडमा हा सुकमा जिल्ह्यात राहायचा, त्याच्या बालेकिल्ल्यावर सगळ्यात अगोदर हादरा दिला। एक मराठी अधिकारी आहेत किरण चव्हाण, जे मूळचे कोल्हापूरचे आहेत, ते सुकमाचे एसपी आहेत, त्यांनी सगळ्यात अगोदर हिडमाला हादरा दिला। त्याच्या गावातच त्याचं जे बलस्थान होतं ते गाव, त्या गावात त्यांनी पोलीस ठाणं उभारलं आणि तेव्हापासून हिडमाचं लोकेशन तिथून बदललं आणि त्याची सुरुवात झाली। मूळ म्हणजे बसवराजू ठार झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा ज्या पद्धतीने माओवाद्यांच्या विरोधात ऍक्टिव्ह झाल्या होत्या, मार्च 2026चं जे टार्गेट आहे केंद्रीय गृहमंत्री यांचं, त्याला पूर्ण करण्याच्या दिशेने सगळ्या सुरक्षा यंत्रणा आपली मेहनत लावत आहेत। गडचिरोली पोलिसांना मोठं यश मिळालं, महाराष्ट्र पोलिसाला भूपती सारखा मोठा माओवादी नेता सरेंडर झाला होता। मात्र हिडमा आणि देवजी हे 2 बडे चेहरे होते जे माओवादी संघटनेचे बॅकबोन आहेत। आणि जोपर्यंत हे दोघे हाती लागत नाही तोपर्यंत माओवादी संघटनेचं अस्तित्व कसं संपवायचं हा मोठा एक चॅलेंज सुरक्षा दलांसमोर होतं। आणि एक कोऑर्डिनेशन आपण म्हणू शकतो, कारण सीआरपीएफ आहे, कोब्रा बटालियन आहे, हे सेंट्रल फोर्सेस, पॅरामिलिटरी फोर्सेस दंडकारण्यामध्ये ऑपरेशन करतात, सोबत त्याला लोकल स्थानिक पोलिसांची साथ असते। आणि यात गडचिरोली C60 जसं महत्वपूर्ण आहे तसं ग्रेहाउंड हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये महत्वपूर्ण आहे माओवाद्यांच्या विरोधात लढण्यामध्ये। त्यामुळे हे जॉईंट ऑपरेशन असेल किंवा ग्रेहाउंडच्या नेतृत्वाचं हे घडलेलं ऑपरेशन आहे ज्यामध्ये हिडमा ठार झालाय। हिडमावर विविध राज्यात मिळून 6 कोटीपेक्षा जास्तीचे बक्षीस आहे, हा आकडा 10 कोटीपर्यंत जाऊ शकतो। त्यामुळे देशात आजच्या घडीला सुरक्षा दलांसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज, ज्याला कसं पकडायचं, ज्याला कसं ठार मारायचं हे जे होतं ते पूर्ण करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आलेलं आहे। देशातली आजची सगळ्यात मोठी बातमी आहे।
सुरक्षा दलांना दिलासा देणारी बाब आहे, कारण ज्या सुरक्षा दलांना वेळोवेळी कोंडीत पकडण्यासाठी अँबुशमध्ये घेरण्यासाठी हिडमाने प्रयत्न केले होते, मोठे मोठे हल्ले केले होते, एका घटनेत 76, एका घटनेत 55, एका घटनेत 40 असे जवान ठार झालेले आहेत. त्या सगळ्यांचं नियोजन करणारा हा माडवी हिडमा आहे आणि तो त्याच्या पत्नी राजेसह ठार झाला आहे. सुरक्षा दलांना दिलासा देणारी खूप मोठी बाब आहे आणि दंडकारण्याचा जो रेड कॉरिडॉर आहे, हा रेड कॉरिडॉर मुक्त करण्यासाठी जे सिक्युरिटी फोर्सेस ज्या पद्धतीनं काम करत आहे त्यामध्ये आजचं यश हे सगळ्यात मोठं उल्लेखनीय यश आपण म्हणू शकतो, कारण मोठे माओवादी नेते अनेक ठार झाले. राजू ठार झाला. निश्चितच अतिशय मोठी कारवाई खरं तर ही आहे. माडवी हिडमा पत्नी राजेसह चकमकीत ठार झालाय. धन्यवाद महेश या संपूर्ण माहितीसाठी.